खरं पाहिलं तर माझी मुलगी ॲडव्होकेट श्वेता काळे ही नगरसेवक झालेली आहे आणि नवचित नगरसेवक आहेत. आणि नगरसेवकच्या नात्याने आमची लोकांची समस्या सोडवण्याचा आम्हाला निवडून दिलेल्या लोकांचं आम्हाला काम करायचं. नगरसेवकच्या माध्यमातून ते कामं करायला लागतात. खरं पाहिलं तर आमच्या ऑफिसला वारंवार या ठिकाणी गटाराचे प्रश्न असो का नाल्याचे प्रश्न असो का घुशीचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गणेशनगर आंबेडकर दिघा पूर्ण विभागामध्ये घुशीचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रॉब्लेम आहे. तसंच सर्व्हिस लाईनचा मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आहे. एक 10 ते 15 दिवस पहिलं साई प्लाझा या ठिकाणी सर्व्हिस लाईनमधून भरपूर घाण पाणी आलेलं होतं आणि त्या ठिकाणी मी रात्रीच्या वेळेला एक कर्मचारीला फोन केला होता. तर त्या कर्मचाऱ्याने असं सांगितलं की नाईटला तिथं त्या ठिकाणी कोणी लोक नसतात आमच्याकडे, आम्ही सकाळी जाऊन करू, अशी त्यांनी माहिती दिली होती. तरी ठीक आहे, त्यांनी दुसऱ्या दिवशी तो साफसफाई करून त्यांनी काम केलं होतं. आणि काल असं घटना घडली की त्या ठिकाणी काय मी वाढदिवसाला निमित्ताने मी तिकडे गेलेलो होतो आणि त्या वाढदिवसाला जाऊन मी केक कापून तिकडून येत असताना त्या ठिकाणी पाहिलं तर आवाज आला आणि आवाज आल्यानंतर दरवाजा खिडकी आपला गेट वगैरे सगळं उघडं होतं, लाईट चालू होत्या. आणि मला काहीतरी आवाज आल्यानंतर मला असं डाऊट आला की काय झालं म्हणून मी आतमध्ये गेलो. माझ्यावर एक माझा ड्रायव्हर होता आणि आम्ही दोघंच होतो. मी आतमध्ये गेल्यानंतर पाहणी केली तर त्या ठिकाणी 3 जण त्या व्यक्ती तिथं दारू पित होते आणि ते दारू पित असताना मी त्यांना प्रश्न केला, अरे हे काय ठिकाण आहे का दारू प्यायचं? ही शासकीय जागा आहे, महानगरपालिकेची जागा आहे आणि निसर्ग केंद्र आहे, इथं काय दुर्घटना झाली, काय झाली तर त्याचा जबाबदारी कोण? असा मी प्रश्न केला की नेक्स्ट टाइमला इथं दारू पिऊ नका म्हटल्यानंतर त्या ठिकाणचा एक बाहेरचा व्यक्ती, एक तिथला स्थानिक कर्मचारी होता, बाहेरचे 2 व्यक्ती होते, त्यातला एक उठला आणि त्यांनी सुरुवात केली माझी फेसबुक लाईव्ह करायला. मी पहिलाच ऑलरेडी फेसबुक लाईव्हला होतोच, दारूच्या बाटल्या तिथं होत्याच आणि सगळं करतो. मी फेसबुक लाईव्ह करत असताना त्या ठिकाणी माझ्यावरती त्यांनी आरोप चालू केले. माझ्यावर अशा पद्धतीचे आरोप चालू केले की तुम्हीच दारू पिल्यात, तुम्ही गुंडे आहेत, तुम्ही फालतू आहे, तुमच्या मुलीला पण फालतू बनवतो, अशा पद्धतीने माझ्यावरती त्यांनी आरोप चालू केले. तुम्हीच दारू पिल्यात, तुम्हीच हे केलेत. कारण का हे आरोप लावायचं कारण काय की मी त्यांचं तिथं भांडा ओपन केलं. एक कर्मचारी आहे तो गणपतीपाडा या ठिकाणी मशानभूमीमध्ये आहे. दुसरा आहे तो स्थानिक होता त्यावेळेला आणि आणखीन एक तिसरा काय मला ते माहिती नाही, तो कामाला कुठं आहे काय माहिती नाही. पण ह्या लोकांचं मी तिथं पाहणी केलेली आहे आणि पाहणी केल्यानंतर तुम्हाला सांगतो लोकांची तक्रारी आहेत ना, ह्या आमच्या तक्रारी नव्हत्या. त्या ठिकाणी मी 30 वर्षापासून मी सुभाष काळे समाजसेवक असताना लोकांच्या आम्ही समस्या वारंवार सोडवतो. पण ह्या ठिकाणचं आम्हाला तिकडच्या लोकांच्या, स्थानिक लोकांच्या पण कंप्लेंट आलेल्या होत्या की असं ह्या ठिकाणी बाबा हे करतात. आता तुम्हाला माहिती असेल नसेल काय माहिती नाही, त्याच ठिकाणी नाल्याच्या बाजूला 1 महिन्यापूर्वी तिथं हत्या होत्या राहिली. तो मुलगा वाचला. 307 प्रमाणे तिथं गुन्हा दाखल झाला. त्याच्याच बाजूला हे दुर्घटना. तिथून दिघा रेल्वे स्टेशनचा रस्ता आहे आणि तिथून येत असताना त्या दिघा रेल्वे स्टेशनकडनं महिला येतात, पुरुष येतात. तर त्या ठिकाणी ह्या ठिकाणी नशा करून त्या लोकांनी काय केलं तर कोण जबाबदारी? आणि ती मननिष्कार केंद्र आहे आणि तिथं तुम्ही लावलेला बोर्ड आहे की ह्या ठिकाणी परवानगीशिवाय कोणी आतमध्ये येऊ नका, परवानगीशिवाय कोणी आतमध्ये येऊ नका, म्हणजे तो गेट बंद पाहिजे होता. मी गेलो त्यावेळेला तो गेट उघडा होता, लाईट चालू होत्या आणि यांना त्यांनी का घेतला बिगर परवानगीच्या आतमध्ये एवढ्या रात्रीचा? तो व्यक्ती तिथं नंतर बोलायला लागला की मी भेटायला आलो, मी केला. म्हणजे भेटायला आलं तर रात्रीच्या 12ला 12:30ला तिथं भेटायला जायची गरज काय? तुमची आवश्यकता काय? तुम्हाला मित्र आहे, तुम्ही 9 वाजता ड्युटीवर असेल, तो 10 वाजता ड्युटीवर असेल किंवा त्याच्या पहिलं तुम्ही भेटू शकता. त्या ठिकाणी तुम्ही दारू पित असताना त्याच्यानंतर मला तिथं त्यांचे थोडेसे वाटले की हे भांडणं करायच्यामुळे ते माझ्यावरती काहीतरी जीवहानी हल्ला होऊ शकतो. मग मी 112ला आणि 100 नंबर कॉलला मी फोन केला. तात्कालीन तिथं पोलीस आले आणि मला तिथं पोलिसांनी सहकार्य केले. तिथं काय देशीच्या क्वार्टर वगैरे होत्या, 1-2 बिअरच्या बाटल्या त्यांनी फेकून दिल्या त्या साईडला नाल्याच्या बाजूला. तिथं 2-3 बाटल्या देशी क्वार्टर होत्या, त्यांनी ते पोलिसांनी जप्त केला आणि त्यांना घेऊन त्या ठिकाणी मेडिकल केलं. आणि आम्ही तिथं सांगितलं आमची पण मेडिकल करा, आम्ही पण पिऊन आलेलो असेल तर. आणि आम्ही तिथं कुठल्या हप्ताने गुंडे करायला गेलेलो नव्हतो. त्या ठिकाणचे ह्या लोकांनी त्या शासकीय जागेवर दारू कशाला प्यायला पाहिजे? कोणी पिलं, काय पिलं? आम्ही त्या शासकीय जागेवरती आलो नव्हतो. तिथून आवाज आला, काय घटना घडली, काय नाही घडली, आम्ही तिथं बघायला आलो होतो. यांचा जोरजोराने आवाज होता बाहेर. काय त्यांची काय आतमध्ये मस्ती चालू होती का भांडण चालू होतं, काय चालू होतं माहिती नव्हतं. पण त्या ठिकाणी 2 बिअरच्या बाटल्या होत्या, 2-3 देशीच्या क्वार्टर होत्या, चकना होता, पाण्याची बाटली होती. अशा प्रकारची त्या ठिकाणी मी पाहणी केली आणि आम्ही तिथं गेलोय. त्यांची फुटेज मागा, त्यांची व्हिडिओ मागा. आणि त्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर दिसलं आम्हाला तिथं आणि तिथं दिसल्यानंतर आम्ही तो आवाज उचलला. नंतर पोलिसांनी घेऊन त्यांचे मेडिकल केलेले आहे. त्या मेडिकलमध्ये त्यांचा रिपोर्ट आलेला आहे. पण आम्ही महानगरपालिकेला का अजून पोलीस स्टेशनला कुठलीही तक्रार दिली नसतानाही
माननीय इंजिनियर सोनवणे साहेबांनी हा मला व्हॉट्सअपद्वारे नोटीस पाठवलेली आहे की त्या मुलाला नोटीस देऊन 1 महिन्यासाठी कारणावरून नोटीस असे त्या पद्धतीने त्या मुलाला दिलेले. आम्हाला मुलाला तुम्ही कारणावरून नोटीस दिलेला, पण तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टदारावर पण केस करायला पाहिजे, कारण कॉन्ट्रॅक्टदारची जबाबदारी आहे. त्या ठिकाणी कोण काय करतो, कोण काय करत नाही. कॉन्ट्रॅक्टदारवरती तुम्ही काय करणार? कॉन्ट्रॅक्टरनी तर त्याला नोटीस देऊन त्याची बाजू शेफ करून टाकलेली आहे. पण अशाच घटना तुम्हाला सांगतो, गणपतीपाड्या स्मशानभूमीवरती पण रात्रीच्या वेळेला हे असाच प्रकार दारूचा चालतोय. तुम्हाला सांगतो, माझ्या माहितीप्रमाणे पाण्याची टाकी आहे महानगरपालिकेच्या अंतर्गत. त्या ठिकाणी पण असेच नाईटला जे कर्मचारी आहेत ते अशाच प्रकारची दारूचं हे करतात. पण माझ्यावरती काही केस झाल्या आणि काही कुणी काय केलं तर मी घाबरणार नाही. हे लोकांचे, जनतेचे पगार घेऊन कामं करणारे कर्मचारी आहेत आणि हे जर असेच कामं करत असतील, नशा करत असतील, तर ह्यांना मी घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. कारण का? ही लोकांचं आहे. ह्या एरियामध्ये जो पगार देतात, हे दुर्घटना होणे की घाण होणे, हे होणे, यांच्या साफसफाईसाठी असतात. काही लोक तिथं बाबा तिथं काय होणे, ह्या ठिकाणी मलनिर्माण केंद्रामध्ये तुम्हाला सांगतो, ते आले नसतील, ते गेले नसेल, ते पिले नसेल, तर आम्हाला काय गरज पडते? आम्हाला स्वप्न तर पडलं नव्हतं. तुम्ही त्या ठिकाणचे तुम्ही पत्रकार आहेत म्हणून आम्हाला नक्कीच तुम्ही तिथं जाऊन त्या ठिकाणची त्यांची फुटेज मागून घ्यावा. 10 ते 15 दिवसाची फुटेज मागून घ्यावा आणि त्या 10 ते 15 दिवसाच्या फुटेजमध्ये तुम्हाला कोणी दारू पिलं आणि काय पिलं हे तुम्हाला समजेलच. कारण का त्यांनी जे आरोप लावलेले आहेत, माझ्या मुलीवरती आरोप लावलेले आहेत की तुमची मुलगी पण फालतू आहे, तुम्ही पण फालतू, अशा आरोप लावले. तर ह्यांच्यावरती मी पोलीस स्टेशनला जाऊन शिनेर साहेबाला भेटून आले. शिनेर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय, ज्या वेळेचे आयओ होते त्यांना तुम्ही भेटून जे काही तुम्हाला जी कायदेशीर कारवाई करता येईल ते करा सांगितलं. तर आम्ही उद्या जाणार आहे आणि आमच्या नेत्यांना पण आम्ही उद्या कळवणार. तर आमचे नेते श्री माननीय चौगुले साहेब इथं नाहीत, अजून आमच्या नेत्यांना माहिती नाही. त्यांना भेटून पण आम्ही मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबाला पण भेटायला जाणार, आम्ही खासदार साहेबाला पण भेटायला जाणार आहेत. आणि हे जे काय डिग्यामध्ये जे काय कर्मचारी आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसवरती, ही जे काय दारू, गांजा, सिगरेट, ही काय व्यसन ड्युटीवरती असतात, याच्यावरती नक्कीच आम्ही कारवाई केल्याशिवाय राहणार नाही.